मागच्या 2 लेक्चरमध्ये आपण स्पिन स्पिन कपलिंग किंवा स्पिन स्पिन स्प्लिटिंग याच्याबद्दल डिस्कशन केलं आहे. काही एक्झाम्पल्स पण आपण त्यामध्ये बघितले. आज आपण उरलेले काही एक्झाम्पल्स बघू. त्यानंतर कपलिंग कॉन्स्टंट म्हणजे काय हे बघणार आहोत आणि ॲप्लिकेशन्स ऑफ NMR स्पेक्ट्रोस्कोपी हे 3 टॉपिक्स आपल्याला आजच्या लेक्चरमध्ये कव्हर करायचे. सुरुवातीला आपण स्पिन स्पिन स्प्लिटिंगचे काही एक्झाम्पल्स बघूया. फळ्यावर एक्झाम्पल दिसत आहे. कंपाऊंडचं नाव आहे 1-ब्रोमोप्रोपेन. आता हा जो 1-ब्रोमोप्रोपेन आहे मित्रांनो, याच्यामध्ये किती प्रकारचे प्रोटॉन्स आहेत ते पहिल्यांदा फाइंड आउट करू. बघा, हा कार्बन, ठीक आहे. हे 1-ब्रोमोप्रोपेनचं आपण कार्बन स्केलेटनच्या स्वरूपात काढलेलं स्ट्रक्चर आहे. हा C1, त्याला लागलेले तिघही हायड्रोजन आहेत. या तिघ हायड्रोजनची केमिकल एन्व्हायरमेंट सारखी आहे, म्हणून आपण यांना म्हणूयात HA प्रकारचे प्रोटॉन्स. या HA प्रकारच्या प्रोटॉन्ससाठी आपल्याला एक सिग्नल मिळणार आहे, ठीक आहे. आता C2, या C2ला हे 2 हायड्रोजन्स लागलेले आहेत, ठीक आहे. C2च्या एका बाजूला CH2 ग्रुप आहे, C2च्या दुसऱ्या बाजूला CH3 ग्रुप आहे, ठीक आहे. आणि हे जे 2 हायड्रोजन्स आहेत त्यांना आपण म्हणूयात HB हायड्रोजन्स, बरोबर. यांची एन्व्हायरमेंट सारखी आहे, त्यामुळे यांच्यासाठी पण सारखी आहे, पण यांच्यापेक्षा कशी ती वेगळी आहे, त्यामुळे यांच्यासाठी परत आपल्याला एक सिग्नल मिळणार, ठीक आहे. C3 ला मित्रांनो हे 2 हायड्रोजन्स लागले. C3च्या एका बाजूला ब्रोमीन आहे, तर दुसऱ्या बाजूला काय आहे, CH2 ग्रुप आहे. आणि या C2च्या बाजूला काय होतं, इकडे CH3 होतं, इकडे CH2 होतं. पण याच्या बाजूला एक CH2 आहे, पण CH3 च्या कोणता ग्रुप आहे, ब्रोमीन ग्रुप आहे. ब्रोमीन इलेक्ट्रॉन विड्रॉयल ग्रुप आहे, त्यामुळे हा ब्रोमीन काय करणार आहे, कार्बन नंबर 3 कडचे इलेक्ट्रॉन स्वतःकडे खेचून घेणार. कार्बन कडचे इलेक्ट्रॉन जात आहेत, म्हणून कार्बन त्याला अटॅच असलेले जे हायड्रोजन्स आहेत त्या हायड्रोजनकडून स्वतःकडे इलेक्ट्रॉन्स खेचून घेणार. त्यामुळे हे जे हायड्रोजन्स आहेत HC प्रकारचे हायड्रोजन्स ते डिशिल्ड होणार आहे, ठीक आहे. आणि यांची दोघांची एन्व्हायरमेंट सारखी आहे, पण इतरांपेक्षा वेगळी आहे, म्हणून याच्यासाठी आपल्याला एक सिग्नल मिळणार. म्हणून CH3 CH2 CH2Br म्हणजे 1-ब्रोमोप्रोपेन मध्ये किती नंबर ऑफ सेट्स ऑफ प्रोटॉन आहेत, 3 सेट्स ऑफ प्रोटॉन. आणि सिग्नल्स पण किती मिळतील आपल्याला, 3 सिग्नल्स मिळतील. मग आता कोणत्या प्रोटॉनसाठी किती लाईन्स मिळतील ते आपण बघूया. आता हे A टाइप प्रोटॉन आहे, हे B टाइप आणि हे C टाइप, ओके. मग आता A टाइप फॉर A टाइप प्रोटॉन म्हणजे कुठले, CH3. मित्रांनो CH3 च्या बाजूला नेबरिंग प्रोटॉन्स किती आहेत, 2 नेबरिंग प्रोटॉन्स. मग या CH3 साठी किती लाईन्स मिळतील, नंबर ऑफ लाईन्सचा फॉर्म्युला काय सांगितला आपण, n = स्मॉल n + 1. इथे स्मॉल n ची व्हॅल्यू किती आहे, 2 + 1 = 3. म्हणून या CH3 साठी काय मिळणार मित्रांनो, आपल्याला काय मिळणार आहे, ट्रिपलेट, ठीक आहे. आता हा CH2 च्या या बाजूला 2 नॉन इक्विव्हॅलेंट प्रोटॉन आहे, या बाजूला 3 नॉन इक्विव्हॅलेंट प्रोटॉन आहे, ठीक आहे. आता फॉर B म्हणजे कुठला, हा CH2. किती नेबरिंग प्रोटॉन्स आहेत, इकडे 2 आणि इकडे 3, 5 नेबरिंग प्रोटॉन्स. मग 5 नेबरिंग प्रोटॉन्स असेल तर लाईन्स किती मिळतील, काय मिळणार आहे, 6 लाईन्स मिळतील. म्हणजे काय मिळणार याच्यासाठी, सेक्स्टेट. शेवटचा फॉर C म्हणजे कोणता, CH2. या CH2 च्या बाजूला किती नेबरिंग प्रोटॉन्स आहेत, 2 नेबरिंग प्रोटॉन्स आहेत, म्हणून आपल्याला किती लाईन्स मिळतील, तर 3 लाईन मिळतील, म्हणून काय मिळणार आहे, ट्रिपलेट, ठीक आहे. सो या CH3 च्या बाजूला 2 नेबरिंग प्रोटॉन आहे, म्हणून या CH3 ला काय मिळते, ट्रिपलेट. या CH2 च्या बाजूला 5 नॉन इक्विव्हॅलेंट प्रोटॉन आहे, म्हणून आपल्याला मल्टीप्लेट म्हणजे सेक्स्टेट मिळते. तर या CH2 च्या बाजूला हे 2 नेबरिंग प्रोटॉन्स आहे, म्हणून आपल्याला काय मिळते, ट्रिपलेट मिळते, ठीक आहे. पुढचं एक्झाम्पल बघूया. हा एक कंपाऊंड दिसतो, किती कार्बन आहेत, 1 2 3
3 कार्बन म्हणजे कंपाऊंडचं नाव आहे प्रोपेन, बरोबर. त्याच्या दुसऱ्या कार्बनला ब्रोमीन लागलाय म्हणून कंपाऊंडचं नाव आलं, कंपाऊंडचं नाव काय आहे 2-ब्रोमोप्रोपेन. आता या 2-ब्रोमोप्रोपेन मध्ये किती प्रकारचे प्रोटॉन्स आहेत ते बघूया. याला म्हणूया कार्बन नंबर 1, हा कार्बन नंबर 2 आणि हा कार्बन नंबर 3. ठीक आहे. C1 ला 1 2 3 हायड्रोजन लागले. हा C1 कोणाशी अटॅच आहे C2. त्या C2 ला कोण लागलाय ब्रोमीन. ठीक आहे. आपण इकडे C3 पण बघितलं तर त्या C3 ला पण किती हायड्रोजन्स अटॅच आहेत 1 2 आणि 3. हा C3 पण C2 लाच अटॅच आहे आणि C2 ला पण काय लागलाय ब्रोमीन. त्यामुळे हे जे 3 आणि हे जे 3 हायड्रोजन्स आहेत हे टोटल 6 हायड्रोजनची केमिकल एन्व्हायरमेंट सारखी आहे. त्यामुळे हे 3 आणि हे 3 केमिकली इक्विव्हॅलेंट प्रोटॉन्स आहेत. त्यामुळे आपण यांना म्हणणार ए टाइप्स प्रोटॉन, बरोबर. कारण की CH3 च्या बाजूला CHBr, इकडे पण CH3 च्या बाजूला CHBr. त्यामुळे ह्या 6 जे हायड्रोजन्स आहेत ते केमिकली इक्विव्हॅलेंट आहेत म्हणून ते एकाच प्रकारचे आपण दोघांना आपण ए टाइप ऑफ प्रोटॉन म्हणतोय. C2 मित्रांनो, C2 ला एक हायड्रोजन लागलाय पण त्या C2 ला काय लागला दुसरा ब्रोमीन लागलाय. त्यामुळे या जो हायड्रोजन आहे मित्रांनो त्याची केमिकल एन्व्हायरमेंट या दोघा हायड्रोजन्स पेक्षा या 6 हायड्रोजन्स पेक्षा डिफरंट आहे. त्यामुळे हा जो हायड्रोजन आहे याला आपण काय म्हणणार बी टाइप हायड्रोजन. ठीक आहे. मग किती सेट्स ऑफ प्रोटॉन झाले 2 सेट्स ऑफ प्रोटॉन. मग या 2 सेट्स ऑफ प्रोटॉन साठी किती सिग्नल्स मिळतील 2 सिग्नल्स मिळतील. ठीक आहे. मग आता हे जे ए टाइप्स ऑफ प्रोटॉन आहेत ए टाइप म्हणजे कुठले CH3, हे पण CH3 आणि हे CH3 कसे इक्विव्हॅलेंट आहेत. त्याच्या नेबरिंग किती हायड्रोजन आहे फक्त हा एकच हायड्रोजन आहे. वन नेबरिंग प्रोटॉन म्हणून या CH3 साठी ज्यावेळेस एक नेबरिंग प्रोटॉन असेल त्यावेळेस n is equal to n plus 1 म्हणजे 1 plus 1 is equal to 2. म्हणजे काय मिळणार आहे मित्रांनो हे जे 3 आणि हे जे 3 असे 6 जे हायड्रोजन्स आहेत ते केमिकली इक्विव्हॅलेंट आहेत. त्यांच्या बाजूला एक नेबरिंग प्रोटॉन आहे म्हणून त्यांच्यासाठी आपल्याला काय मिळते डबलेट मिळते. कोणासाठी हे जे ए टाइप्स ऑफ प्रोटॉन आहे. ठीक आहे. आता दुसरा बी. बी म्हणजे कोणता हा CH प्रोटॉन. या CH च्या बाजूला किती नॉन इक्विव्हॅलेंट प्रोटॉन्स आहेत हे 3 आणि हे 3 म्हणून काय म्हणतो आपण 6 नेबरिंग प्रोटॉन्स. 6 नेबरिंग प्रोटॉन. मग ह्या CH साठी किती सिग्नल्स मिळतात 6 + 1 म्हणजे काय मिळतील सेप्टेट 7 लाईन्स मिळतील मल्टीप्लेट मिळतील. ओके. सो 2 प्रकारचे प्रोटॉन्स आहेत. या CH3 या CH3 साठी एक नेबरिंग हायड्रोजन म्हणून डबलेट आणि याच्या बाजूला हे 6 नॉन इक्विव्हॅलेंट हायड्रोजन्स आहेत नेबरिंग हायड्रोजन्स आहेत म्हणून सेप्टेट मिळाले. ठीक आहे. पुढचे एक्झाम्पल बघू. डायक्लोरोबेन्झीन 1,4 डायक्लोरो किंवा पॅरा डायक्लोरोबेन्झीन. इथे किती प्रकारचे हायड्रोजन्स आहेत बघू. सपोज हा H1 या H1 च्या एका बाजूला कार्बन आणि त्याला काय लागलेला क्लोरीन. हा H1 म्हणतोय. ठीक आहे. याच्या एका बाजूला काय आहे हा कार्बन त्याला काय लागलेला आहे हायड्रोजन. दुसरा कार्बन त्याला काय लागला आहे क्लोरीन. या H1. ठीक आहे. हा H1 या कार्बनला अटॅच आहे तो कार्बन याला अटॅच आहे त्या कार्बनला काय लागला क्लोरीन. ठीक आहे. सपोज हा क्लोरीन आणि हा हायड्रोजन. त्याच्या बाजूला पुढचा कार्बन त्याला काय लागला आहे हायड्रोजन लागला आहे. ठीक आहे. हे H1 चं केमिकल एन्व्हायरमेंट झालं. हा H2 ज्या कार्बनला लागलाय त्याच्या एका कार्बनला परत काय आहे हायड्रोजन आहे. या कार्बनला काय हायड्रोजन आणि परत दुसऱ्या कार्बनला काय आहे क्लोरीन. ही H2 ची एन्व्हायरमेंट झाली. हा H3 म्हणत आपण. H3 या कार्बनला लागलाय त्याच्या एका कार्बनला काय लागलाय मित्रांनो त्याच्या पुढे एक कार्बन आहे त्याला काय लागलाय हायड्रोजन. त्याच्या पुढे दुसरा कार्बन आहे त्याला काय लागलाय क्लोरीन.
आता याला H4 कडे पण बघितलं, एका कार्बनला हायड्रोजन दुसऱ्या कार्बनला क्लोरीन. आपण जर सगळे जे हायड्रोजन बघितले तर सगळ्या हायड्रोजनची केमिकल एन्व्हायरमेंट CnH. सगळ्यांची केमिकल एन्व्हायरमेंट कशी दिसते मित्रांनो? आपल्याला सारखी दिसते. त्यामुळे हे चौघ जे हायड्रोजन्स आहेत मित्रांनो, हे चौघच्या चौघ हायड्रोजन कशी केमिकली इक्विव्हॅलेंट आहेत, एकच प्रकारचे प्रोटॉन आहेत. त्यामुळे आपल्याला काय मिळणार या ठिकाणी? मिळणार आहे सिंगलेट मिळणार. या हायड्रोजनच्या बाजूला कार्बन, त्या कार्बनला लागलेला क्लोरीन, त्याला पुढे हायड्रोजन. ठीक आहे. जर आपण बघितलं तर सगळ्यांची केमिकल एन्व्हायरमेंट कशी आहे? सारखी आहे. त्यामुळे हे चौघ हायड्रोजन केमिकली इक्विव्हॅलेंट आहे, म्हणून आपल्याला काय मिळते? सिंगलेट मिळते. ठीक आहे. 1 फिनिल 2 प्रोपॅनॉल. किती प्रकारचे प्रोटॉन्स बघा. या कार्बनला 3 हायड्रोजन्स लागले आहेत. हे 3 हायड्रोजन एकाच कार्बनला लागले, त्यामुळे यांची केमिकल एन्व्हायरमेंट सारखी आहे. त्यामुळे हे 3 हायड्रोजन इक्विव्हॅलेंट आहे. याच्यासाठी आपल्याला एक सिग्नल मिळेल. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा, हा दुसरा कार्बन, त्याच्या एका बाजूला कार्बोनिल ग्रुप आहे तर दुसऱ्या बाजूला कोणता ग्रुप आहे? फिनिल ग्रुप आहे. त्यामुळे त्याला जे हायड्रोजन्स अटॅच आहे त्यांची केमिकल एन्व्हायरमेंट यांच्यापेक्षा वेगळी आहे. त्यामुळे हे Hb प्रकारचे प्रोटॉन्स आहेत. याच्यासाठी आपल्याला एक सिग्नल मिळेल. ठीक आहे. त्याच्यानंतर हे आपले बेन्झीनचे हायड्रोजन्स, यांची केमिकल एन्व्हायरमेंट यांच्या सगळ्यांपेक्षा वेगळी आहे. त्यामुळे हे जे 3 प्रकारचे हायड्रोजन्स आहेत याच्यासाठी परत आपल्याला एक सिक्वेन्स मिळणार. किती प्रकारचे प्रोटॉन झाले? 1 2 आणि 3. किती सेट्स ऑफ प्रोटॉन झाले? 3 सेट्स ऑफ प्रोटॉन. मग सिग्नल पण किती मिळतील? 3 मिळतील. मग आता हा जो CH3 आहे त्याच्या बाजूला काही नेबरिंग प्रोटॉन आहे का? नेबरिंग प्रोटॉन नाही, कार्बोनिल ग्रुप आहे. त्यामुळे याच्यासाठी काय मिळणार? सिंगलेट मिळणार. हा CH2, त्याच्या बाजूला इकडे कार्बन आहे, इकडे पण कार्बन आहे. नेबरिंग प्रोटॉन आहे का? नाही. त्यामुळे याच्यासाठी पण काय मिळणार आहे? सिंगलेट. आणि हे 5ही हायड्रोजन कसे आहेत? त्यांची केमिकल एन्व्हायरमेंट सारखी आहे, पण यांच्यासाठी पण आपल्याला काय मिळणार आहे? सिंगलेट. 3 प्रकारचे प्रोटॉन्स आहेत आणि 3 प्रोटॉन्ससाठी आपल्याला काय मिळणार आहे? सिंगलेट मिळणार आहे. ठीक आहे. अशा पद्धतीने आपण या स्पिन कपलिंगचे एक्झाम्पल्स बघितले. आपण बघतोय आता कपलिंग कॉन्स्टंट. मित्रांनो, समजा ऍडजसंट 1 नेबरिंग प्रोटॉन असेल तर आपल्याला काय मिळत असते? डबलेट. बघा, डबलेट याचा रेशो कसा असतो? 1:1. समजा 2 नेबरिंग प्रोटॉन असेल तर आपल्याला काय मिळते? ट्रिपलेट मिळते. ही काय आहे? ट्रिपलेट. त्याचा रेशो काय? 1:2, 2:1. 3 नेबरिंग प्रोटॉन्स असतील तर आपल्याला काय मिळणार आहे? क्वार्टेट. आणि त्या सिग्नलचा रेशो काय? 1:3, 3:1. ठीक आहे. आपण बघतो मित्रांनो कपलिंग कॉन्स्टंट. मित्रांनो, या ज्या 2 ऍडजसंट पिक्स आहेत, या दोघांमधलं जे डिस्टन्स आहे त्या डिस्टन्सला म्हणणार आपण कपलिंग कॉन्स्टंट. कपलिंग कॉन्स्टंट काय? द डिस्टन्स बिटवीन 2 ऍडजसंट पिक इज कॉल्ड ॲज कपलिंग कॉन्स्टंट. ठीक आहे. आणि ऍडजसंट पिक मधलं जे डिस्टन्स आहे त्याला आपण काय म्हणतो? कपलिंग कॉन्स्टंट. आणि कपलिंग कॉन्स्टंट आपण कोणत्या सिम्बॉलने दाखवत असतो मित्रांनो? J. यांची जी व्हॅल्यू आहे मित्रांनो ती कोणाच्या दरम्यान आहे? 0 ते 18 हर्ट्झच्या दरम्यान आहे. आणि यांची व्हॅल्यू ही मॅग्नेटिक फील्डशी इंडिपेंडंट आहे. कपलिंग कॉन्स्टंटच्या व्हॅल्यू या मॅग्नेटिक फील्ड पासून इंडिपेंडंट आहे. पण मित्रांनो, हे केमिकल शिफ्टच्या व्हॅल्यू ह्या डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. कोणाला? कपलिंग कॉन्स्टंटला. ठीक आहे. परत लक्षात घ्या, 2 ऍडजसंट पिक मधलं जे डिस्टन्स आहे त्या डिस्टन्सला आपण काय म्हणणार आहे? कपलिंग कॉन्स्टंट. कपलिंग कॉन्स्टंट आपण जेने दाखवतो त्यांच्या व्हॅल्यू 0 ते 18च्या दरम्यान असतात, 18 हर्ट्झच्या दरम्यान. आणि ह्याच्या कपलिंग कॉन्स्टंटच्या व्हॅल्यू दे आर इंडिपेंडंट ऑफ मॅग्नेटिक फील्ड. ठीक आहे. मित्रांनो, अजून एक पॉइंट या ठिकाणी, समजा ज्याची व्हॅल्यू 6 पेक्षा कमी आहे त्यांच्या
त्यांचे जे स्प्लिटिंग पॅटर्न आहे ते सिम्पल स्प्लिटिंग पॅटर्न आहे, पण ज्यांच्या जेची व्हॅल्यू 7 पेक्षा जास्त आहे त्यांचं स्प्लिटिंग पॅटर्न कसं असतं, कॉम्प्लेक्स असतं. ठीक आहे. सो दिस इज ऑल अबाउट कपलिंग कॉन्स्टंट. इट इज अ डिस्टन्स बिटवीन टू adjacent peak. It is denoted by symbol J. Their values falls in the range 0 to 18 Hz. They are independent of magnetic field. When J values are less than 6, splitting pattern is simple. When they are greater than 7, complex splitting pattern is observed. Now let us see the applications of NMR spectroscopy. मित्रांनो, आपण बघतोय ऍप्लिकेशन्स ऑफ NMR स्पेक्ट्रोस्कोपी. NMR स्पेक्ट्रोस्कोपीचे काय काय ऍप्लिकेशन्स आहेत. पहिलं ऍप्लिकेशन काय म्हणतो, गिव्स आयडिया अबाउट डिफरंट काइंड्स ऑफ प्रोटॉन इन द अननोन कंपाऊंड. समजा एखादा NMR स्पेक्ट्रा एका नोन कंपाऊंड घेतला, त्याच्यावर त्याचा आपण NMR स्पेक्ट्रा घेतला. समजा आपल्याला 3 प्रकारचे सिग्नल्स मिळाले. मग 3 प्रकारचे सिग्नल्स कधी मिळतात, ज्यावेळेस त्याच्यामध्ये 3 डिफरंट सेट्स ऑफ प्रोटॉन असतील. मग याच्यावरून काय समजतं आपल्याला, 3 सिग्नल म्हणजे 3 सेट्स ऑफ प्रोटॉन आहे. म्हणून गिव्स आयडिया अबाउट डिफरंट काइंड्स ऑफ प्रोटॉन इन अननोन कंपाऊंड. 3 टाइप्स ऑफ प्रोटॉन समजतं म्हणून 3 सिग्नल्स मिळतात. ठीक आहे. ते 3 सिग्नल एकाच ठिकाणी मिळतात का, नाही. काही अप फील्डला मिळतात, काही कुठे मिळतात, डाऊन फील्डला. अप फील्डला कोणामुळे मिळतात, शिल्डिंग इफेक्टमुळे. डाऊन फील्डला कोणामुळे मिळतात, डिशिल्डिंग इफेक्टमुळे. म्हणून केमिकल शिफ्ट व्हॅल्यू टेल्स अबाउट इलेक्ट्रॉनिक एन्व्हायरमेंट. ज्यांच्या व्हॅल्यू अप फील्डला आहे ते शिल्डेड प्रोटॉन्स आहे, म्हणजे त्यांच्यामध्ये इलेक्ट्रॉन डेन्सिटी जास्त आहे. ठीक आहे. आणि जे डाऊन फील्डला आहे, ज्यांची व्हॅल्यू केमिकल शिफ्ट व्हॅल्यू डाऊन फील्डला आहे, ते डिशिल्डेड प्रोटॉन्स आहे, त्यांच्या सभोवताली इलेक्ट्रॉन डेन्सिटी कमी आहे, म्हणजे त्यांच्या बाजूला कुठले इलेक्ट्रॉन बिटरिंग ग्रुप जोडलेले असते, त्यामुळे ते कुठे मिळतात, डाऊन फील्डला. म्हणून केमिकल शिफ्ट व्हॅल्यू टेल्स अबाउट द इलेक्ट्रॉनिक एन्व्हायरमेंट. ज्यावेळेस इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप असतात त्यावेळेस ते प्रोटॉन शिल्डेड असतात, त्यांची व्हॅल्यू अप फील्डला मिळते. जे डिशिल्डेड प्रोटॉन्स असतात, डिशिल्डिंग कशामुळे होते, एखादा इलेक्ट्रॉन बिटरिंग ग्रुप त्याच्या बाजूला अटॅच असेल त्यावेळेस ते डिशिल्ड होतात, सिग्नल कुठे मिळतात, डाऊन फील्ड. म्हणून केमिकल शिफ्टवरून काय समजतं आपल्याला, इलेक्ट्रॉनिक एन्व्हायरमेंट समजते. पुढचा त्याचा फायदा आहे, इट हेल्प्स इन द स्टडी ऑफ जिओमेट्रिकल आयसोमर. सिस आणि ट्रान्स आयसोमर आपल्याला NMRच्या माध्यमातून कसं समजतं. समजा तो सिस आयसोमर असेल तर त्याच्या कपलिंग कॉन्स्टंटची व्हॅल्यू या 7 ते 12च्या दरम्यान मिळते, आणि तोच समजा ट्रान्स आयसोमर असेल तर 13 ते 18च्या दरम्यान त्याच्या कपलिंग कॉन्स्टंटच्या व्हॅल्यू मिळते. म्हणजे कपलिंग कॉन्स्टंटच्या व्हॅल्यूवरून तो आयसोमर सिस आहे की ट्रान्स आहे हे आपल्याला समजतं. 7 ते 12च्या दरम्यान जी व्हॅल्यू मिळाली तो आणखी सिस फॉर्ममध्ये, आणि 13 ते 18च्या दरम्यान मिळाली तर तोच आयसोमर कोणत्या फॉर्ममध्ये आहे, ट्रान्स फॉर्ममध्ये आहे. आपल्याला याच्यावरून समजतं. पुढचं ॲप्लिकेशन आहे ॲरोमॅटिक प्रोटॉन्स कॅन बी इझिली फॉर्म. आपण बघितलं आहे की ॲरोमॅटिक प्रोटॉन्स हे कसे डिशिल्ड आहे आणि त्यांची जी व्हॅल्यू आहे ते 7 ते 7.2च्या दरम्यान दिसते. मग त्या ठिकाणी आपण सिग्नल मिळाला तर आपण काय म्हणणार, ते प्रोटॉन कोशाचे प्रोटॉन्स आहेत ते ॲरोमॅटिक प्रोटॉन्स आहेत, त्यामुळे त्याची केमिकल शिफ्टला त्या दरम्यान मिळते. ठीक आहे मित्रांनो. त्यानंतर आपल्याला या ठिकाणी हायड्रोजन बॉन्डिंग, डिटेक्शन ऑफ हायड्रोजन बॉन्डिंग याच्याबद्दल सुद्धा आपल्याला NMR स्पेक्ट्रोस्कोपीच्या माध्यमातून आपण शोधू शकतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय, जे व्हॅल्यू म्हणजे कपलिंग कॉन्स्टंटच्या व्हॅल्यू आपल्याला मदत करतात टू स्टडी ऑफ कॉम्प्लेक्स कंपाऊंड. कॉम्प्लेक्स कंपाऊंडचं चांगल्या पद्धतीने आपण इलॅबोरेशन या जे व्हॅल्यूजच्या मदतीने करू शकतो. सो दीज आर द ॲप्लिकेशन्स ऑफ NMR spectroscopy. So friends, in this way we have completed all the theoretical points which are included in the syllabus of nuclear magnetic resonance spectroscopy. In the coming lecture we are going to see the examples related to NMR. Okay, thank you.